माझे एक क्लायंट आहेत आणि मित्रसुद्धा आहेत। आमची इन्व्हेस्टमेंटबद्दल चर्चा चालू असताना आमचा विषय असा आला की गावी शेतजमीन विकून काही लोक मुंबईला घर घेतात। तर त्याने एक त्यांच्या जमिनीबद्दलचा किस्सा सांगितला। तर त्यांची एक गावी जमीन आहे 3-4 एकर आणि ती पण रोड टच आहे। ॲक्च्युली त्यांचं घर आहे ते थोडं जुनं आहे। तर त्यांना एक दलाल आला आणि म्हटला, अरे ही जमीन आहे ती विकून टाक ना आणि एक चांगलं घर बांध। तर त्याने खूप छान उत्तर दिलं। तर ते त्यांना म्हटले की पैशाची गरज कोणाला आहे। हे वाक्य ऐकून त्याने एक शब्दसुद्धा काढला नाही। त्याने खूप छान गोष्ट मला सांगितली की जर तुमच्या जमीन विकत घ्यायचा दम नसेल ना, तर आपल्या वडिलोपार्जित जी जमीन आपल्याला मिळाली ना, ती विकण्याची हिंमत पण करू नका। कारण त्या जमिनीचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी पण विकून खाल्ली असती। आणि ते पुढे म्हटले की समजा तुम्ही जमीन स्वतः खरेदी केले, समजा आता 10 लाखाला खरेदी केले, 10 वर्षांनी 15 वर्षांनी 20 लाख झाले, 25 लाख झाले, ती 20-25 लाखाला विकलीत तरी काही हरकत नाही का? कारण ती जमीन तुम्ही घेतलीत आणि तुम्हीच विकलीत, ॲज अ इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलात। आणि ह्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्यू सो मच।